देवेंद्र फडणवीस त्याच्या चिल्लर करायला लावतो वाजपेयीला. जेवढ्या 8-9 मागण्या सगळ्यांची अंमलबजावणी घ्यायची, त्याशिवाय मुंबई सोडायची नाही. ही फायनल निर्णय झाला. सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटोळ करून टाकलं त्यांनी. तरी हे म्हणतात आमचा साहेब लय चांगला आहे. हाय तर ही हिंट त्याला घेऊन तुम्हाला बढती मिळा म्हणून पठ्ठा लढतोय. इकडं गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा. त्याचा बाजार उठतो पाळणाच. घाटावरील आणि बीड जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय श्री. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. शब्द सुद्धा बोलायला राहत नाही. बीड जिल्हाकरांच्या त्यांनी खरंच मनापासून नतमस्तक तुमच्या चरणी होतो. बीडचे मराठे एकत्र यायला लागले. तुम्हाला काय सांगावं, अशी फाटली त्यांची तुम्ही आल्यामुळे. मला इथं आल्यावर लक्षात आलं दिसत नसलं तर नका दिसून शांत राहा. आवाज तुम्हाला सगळ्याला येतोय. गोंधळाने काय होतं, समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही. बोलू नका पूर्वी तुम्ही. समाजाला जे लागतंय ते आपल्याला देता येत नाही. आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला नाही मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या हे मराठ्यांनी समजून घ्या. गडबड गोंधळानं आपल्या समाजाच्या लेकराचं वाटलं होत आहे. कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलायचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे. परिस्थिती मराठ्यावरती संकट आणून सोडलंय. या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे. तुमच्या आणि माझ्या भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केलाय. म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असतं, बाबा हो आपली ताकद लय मोठी आहे. फक्त आपण विचारानं चाललो नाही म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं. या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यात नाही चालायचं, स्वतःच्याच डोक्याला चालायचं आणि जात उंचीवर न्यायची. बस झालं ते. आता याने यायचं, त्याने नाटक शिकवायचं, त्यानं यायचं, त्याचं ज्ञान आपल्याजवळ पाजळून जायचं. उभ्या पिढ्यांचं वाटलं झालं, पायऱ्यावरच्या गप्प बसता. कोणा तानात कोणी बसत नाहीच का? गर्व वाटत रे मला तुमचा. तुम्ही उन्हात पावसात कशाचा विचार नाही करा. मायबाप समाजानं तुमच्यासाठी हे दोघे सुद्धा विचार नाही करत कशाचा. मरायचा सुद्धा विचार नाही करत. मरायचा सुद्धा विचार करून पुढच्या लढाई जिंकायच्या. मला फोन आलेले ऊन पडलंय, म्हणलं मी तुला फोनवायला सांगितलं, खात्रीने सांगतो बा एक बी मराठीच्या सलावर मागायला जाऊ शकत नाही. आणि आवाज मी तुम्हाला मायबाप म्हणलं तुम्हाला खरं बोलतो. त्याचा यानेच उशीर केला, यानेच हे मला हळूच फोन करून सांगितलं बाजार आहे आमच्या सणाचा तो बोलून घ्या. मग मी काय करू, मी सकाळीच रेडी
मला माहित होतं बीडचा कचका कसा आहे. त्यांना जर 10चा टाइम दिला ते 9च हजार, त्यांना 12चा दिला ते 11 तरी जास्त, आणि मग आपण संध्याकाळी तरी हलत नाही. पण म्हणलं आता कुठं बैठका दिल्या नाही, आपण वेळेवर जाऊ. हे म्हणलं आमच्या 12 झालं, थोडं उशिरा. म्हणलं बरं उशिरा, माझ्याकडे काय चुकी मग. समाज गर्व वाटावा असं काम करताय तुम्ही. तुम्हाला सांगतो, नुसतं ते बीडचं रूप बघून रातभर सरकारला ध्यानाला लागल्या म्हणून समजायचं. मला म्हणते का तुला हानी म्हणलं मला. अरे जास्त तर जाऊ द्याला. तुम्ही आज बहिणीच्या डोक्याच्या चिंताळीकडे रक्त गाळलंय, रक्ताच्या थरवल्यात माझ्या माय बहिणी टाकल्या तुम्ही. या बाहेर तुम्ही नुसतं कोणा डोचून दाखवा काय मराठ्याची आवाज तुम्हाला दाखवला. आपल्याला शांततेत जायचंय, शांततेत करायचंय. पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला, डीजेवर नुसता पखातच वाजत होता, गाणं एक बी वाजला. मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे नाही वाजत त्याला तरी पण कोण दिवस कसं आहे ना त्यांना सांगतो, सत्ता बदलत असती, येत असते, जात असते, हे ध्यानात ठेवा. आणि मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे, मला जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठितो. धमकी फमकी नाही देत, समजून सांगतोय. नसता आता आमचा बंद डीजे. बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू द्या आता, दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला. डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदूक येत काय? अरे आपलं लेकर येतं, आरडते, ओरडते, थोडासा आनंद व्यक्त करते, डीजे वाजू नका. नाही वाजायचं काय केला बघ ते त्याला पखा चढतो, ढमाडम ढमाडम ढमाडम. आणि डीजे थोडं पोट चालतंय आमचं बंद बंद. पण पुढचा का ध्यानात ठेवा, जशाला तसाच नेम लावा लागणार. आता डीजे पुढं पुढं वाजतो ना, बारीक देत होत असतो. आणि त्याच्याही पुढचं सांगतो, विनाकारण कशाला लोकांना डोचिता. चाललंय ना शांततेत आमचं. आम्ही आमच्या लेकराला आरक्षण मागतो. डीवायएसपी साहेब कोण आहे मला माहित नाही, तुमच्याही लेकराला लागल. जागेवर सस्पेंड होता तुम्ही, जागेवर रिटायर. रिटायर म्हणायचंय मला, सस्पेंड आलं रिटायर ते नाही का. जिथं लागला तिथंच म्हातारपण होतं, तिथंच राहतो, बढतीच मिळत नाही. आणि तुम्हाला बढती मिळा म्हणून पठ्ठा लढतोय हो. आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठं ना कुठं तरी असं होणारच आहे. आता कुठंतरी डीजे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या, गावागावात नुसतं डीजे वाजून मला कळू द्या. मी विनय खंड्याचा आहे, माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला मी सोडित असतात. देवेंद्र फडणवीस त्याच्या असं चिल्लर चाळे करायला लावतो होय डीवायएसपीला. मराठीचे डीजे बंद पाडन, पुढं काहीच करण. शांततेत जात माई, शांततेत माई जात मागणी करती. तुम्ही विनाकारण त्याला डोचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पावरचे पदाधिकारी येत, अधिकारी येत. डीजे का विषय आहे का मराठ्यांना छेडायचा? दंगल घाणारी होती काय बीड मध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून? तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही, मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा काय? नका भानगडीत पडू. पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकर, आम्ही तुमचे, त्या भानगड नका पडू. ते देवेंद्र फडणवीस ऐकून, कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधी तरी. त्यावेळेस आम्ही नाव ध्यानात ठेवू. कारण मला इतक्या वेळ तुमच्यावर बोलायचं नव्हतं, पण ते जिवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय
लय झाली एखादी केस करायची बुवा, यायला बघून घेतला असतं मग वकील लावले असते आम्ही. डीजे करण तो याकडे बघूच घेईन, ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचं नव्हतं कारण मला तो विषयच नाहीये, परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीस ऐकायचं आणि लोकांना त्रास द्यायचा, हे चांगलं नाही ना. माझ्या मार्गून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का? एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे, मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्यावर बोलता ना, आम्हाला आम्ही भोगू, आम्ही भोगू. पण कधी ना कधी जर सत्ता पलट झाला, जाऊन जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाशील, मी नाही सोडणार. मग हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने का करू नको बाबा. तुला काय करायचं ते मी मुंबईत यायलो ना. त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणीत आणतो? मी यायलो मुंबईला, आपण भेटू घरापुढेच आहे मी. बघू अद्दम आहे का माय अद्दम आहे. विनाकारण नाही टाकायचं. मराठा जात ही शांत आहे आणि शांततेतच काम करत. अँब्युलन्स आली रस्ता देत, पोलिसाला अडचण आहे पाण्याच्या बाटल्या देत. केलंय आम्ही ते. आंतरवाली 2 करोड पेक्षा जास्त माथे आले होते. पोलीस बांधवात एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही आमच्या बांधवांनी. लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं, जेवण आम दिलं, आम्ही नाही विचार केला. आमच्या लेकराबद्दल इथं वाईट विचार करू नका. तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे, माझ्या लेकराला त्रास देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश, त्याला मी आहे ना. आरक्षण नाही दिलं ना, जाऊन दे आता मुंबईत गेलं सांगतो. इथून कशाला आधी पळत होती, पळापळी सुरू झाली, तुम्हाला माहित नाही. दिसतंय फक्त. मराठ्यांची दखल घेतली नाही, लक्ष दिलं नाही, पण आतून अशी फाटली. त्यात काल एक मित्र आलता माझ्या, त्यांनी सांगितलं मला, देव समोर मीडियात नाव. म्हणलं मला जाऊ देवा, म्हणलं मला काय देणं घेणं नाही. माझ्या समाजाच्या मागण्या आहेत, त्याची अंमलबजावणी मी येतो. आम्हाला काय मुंबईला पाऊस नाही, माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मला मुंबईला यायचं. तुमच्या मागण्याच्या अंमलबजावणी आम्हाला काय करायचं मुंबईत. इथूनच गुलाल टिकू मंत्रालयावर आम्ही. गेला तर गेला, नाही गेला नाही गेला, पण फेव इथूनच काय त्याला. आपण आता एखादा गोळा देऊ जाईल ना ताकदीनं लांब. आम्ही इथून फेकू, काय अडचण नाही. द्या आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा. आणि देवेंद्र फडणवीसचा ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो, राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझा त्रास देऊ नका. विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडल असं काम तुम्ही कोणचं करू नका. तुम्हाला लईच कंड असा समजा तुम्हाला एखाद्याला, तर ते मुंडेचे आरोपी धरा, महादेव मुंडेचे. ते दाखवा जरा धरून आम्हाला. मी बीडच्या SP साहेबला माहिती, मी ती सहकार्य करणारा मावशी, त्यांना पक्का माहित. मी एकदा एखाद्या गोष्टीत सहकार्य करून म्हणलो, माझा मराठा समाज सहकार्य करेन, मला आता 100% करतो. आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीसची ऐकून करायला नव्हती. कारण DJ म्हणजे हे दहशतवाद्याचं हत्यार नाही. ठीक आहे, डीजेचं मी आता ते बघतो. मी फडणवीस साहेब
दोघ जण बघतो ते विषय काय ते आता कटला. मराठ्यांना एक सांगायला आलोय, हे प्रत्येक घराघरातल्या राज्याच्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा. 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचंय. 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता आंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण घरी यायचं. समाजाला डाग लागण्याचं एकही पाऊल मराठ्याने उचलायचं नाही. तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याला मला उंचीवर न्यायचंय. माझ्या समाजाचे खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोरांनी उचलायचं नाही. कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळप करायची नाही. आजची अत्यंत महत्वाची बैठक आहे. या बीड जिल्ह्यात नगरीतून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, शब्द आता कायम ठेवा. लेकरा बाळाचा आणि समाजाचा आयुष्याचं वाटोळ झालंय. पुढच्या काळात ते होऊ देत नाहीये. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय, कोणी दगडफेक जाळपोळ करायची नाही. एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ की दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही. त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं. जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही, लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक हातात घातलेत. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला होतील. ती गढूळ आवलात माया घोषणा द्यायला बसली. सरकारला शदील आपल्याला खुश करण्यासाठी वेगळे वेगळे घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेलं म्हणते फडवणीस येत नाही. हाना दगड ते म्हणू शकत, त्यामुळं ते आपलं नाही. आपल्यापासून 5 फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष यायचं नाही. सरळ चालायचं मुंबई का माहित नाही आम्हाला ते कोणी. तू उद्योग बघ तिकडं पडूस तो पोलीस चल निघ. एकाने सुद्धा हलायचं नाही. भूमिका दुसरी, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसा घरी राहायचं नाही. आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, माय बापा हो, शेवाची फाईट आहे. अशी जमून हाणायची. मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुलाल टाकायचा. माग फिरायचं नाही. बस झालं माग फिरा आता. इथं कटाळा आलाय. उपोषण करून करून मग आता फेस पडाय. शेवट फाईट आता. सोडायचं नाही मैदान. काम तिसरं आणखी 2-3 दिवस हातात येत तुमच्या. बीड जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे. त्या सांगायचं मुंबईला चल. सरपंच, माजी सरपंच, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी अर्धे तर मला सोडून गेले. ते आपल्या पुढे जाणार आहेत. सगळ्यांना सांगा मुंबईला चल. तुम्ही त्यांना काय बोलू नका, तुम्ही डोळ्यावर येऊ नका. तुम्हाला काम सांगतो, आम्ही मुंबईला गेलो, माग को गल्लीत हिंडत आहे, आम्हाला काय. महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं, इकडं गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा. त्याचा बाजार उठतो पाळणाच. जो आपला नाही समाजाचा, जो आंदोलनात नाही, जो आपल्या लेकरा बाळासाठी नाही, तो आपला आहे.
एक बी गैरहजर नाही राहिला पाहिजे. मला असं चित्र असतंय सध्याचं, जातो अस्सल मराठ्यांचे खानदानी औलाद आहे ना, ती घरात वेळ झोपूच शकत नाही. त्याच त्याला अपमान वाटणार आहे घरी झोपल्यावर. कारण घरच्या माय मावल्या, घरची ताई त्याला म्हणणार आहे, सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकडं मैदानात, सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या लेकराबासाठी, तुम्ही घरात झोपलात. त्याला त्याची जिंदगीची लाज वाटते की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलोय. चौथं काम, डॉक्टर, वकील, मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी यांना नाही एवढ्या वेळेस तुमच्या गाड्या बाहेर काढा. कावळे हागू नये म्हणून झाकून ठेवते ते वरून. जेवढा कर्मचारी वर्ग आहे सगळ्यांनी एवढ्या वेळेस गाड्या बाहेर काढा आणि मुंबईला चला. लेकराचे लय हालचाल आहेत बरं. शिक्षण एवढं महाग झालंय, लेकराळाचं जीणं मुश्किल झालं. आपल्या पुरी बाळी लेकरं बाळ डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, MBBS होतील, MD होतील, PSI होतील, तहसीलदार होतील, कलेक्टर होईल. आपल्या घरात लाल दिवा येईल तर लेकरं बाळ अशा सुखी समाधानी होते. मराठी विसरू नका. हमेशाच नुसतं त्याच्या मागं पळू नका. आओ टेक लय अवघड आहे, सांभाळणं सोपं नाही. मग मला माहिती आहे आता 9च्या पुढं रातची तर कशी सगळी तो मलाच माहिती. 9च्या पुढं तर कोणाचाच बाळ रेटत नाही. तो असला वाघ त्याच्या पुढे उभा करा, धुपणच काढितो तो फोनवर. लय अवघड आहे. राजकीय नेत्याच्या दबावाला बळी पडून कोणी मुंबईला यायचं थांबू नका. तुम्हाला वाटण आमची सत्ता आहे, सत्तेच्या मराठ्यांना पण सांगो तुमची सत्ता, तुमचा आमदार आहे, तुमचा खासदार आहे, तुमचे मंत्री आहे म्हणून तुमच्या लेकाचं किंवा लेकीचं फुकट शिक्षण होणार नाहीये. कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाहीये. तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला फुकट नोकरी लागणार नाहीये. त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं. इथं जातीवर संकट आलंय, संकट आलं तर आता त्या जातीचं तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे. राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो, माझ्या जातीसाठी धावून या. माझा समाज आणि जात मोठी होऊ नये म्हणून सगळे एकवटलेत. तुम्ही काही करा, माझी जात हारू देऊ नका. तुम्हाला हात जोडून विनंती, जातीचं रक्षण करा. सगळे तुटून पहा. पक्षाचा विचार करू नका. तुमचं नुकसान झालं तर होईल, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जातीत कल्याण होईल लक्षात ठेवा. जात तुम्हाला कधीच विसरणार, पण तुम्ही नाही आलात ना, ही जात मरेपर्यंत तुला शापशिवाय देत राहणार, तुम्हाला कधीच विसरणार. लेकी बाळीची शापशा खाऊ नका. प्रत्येक पक्षातल्या लेकी बाळीला सुद्धा आरक्षण लागतंय. ती सांगाल ज्यावेळेस मराठ्यांची लढाई आमच्यासाठी चालली होती त्यावेळेस पप्पा मम्मी तुम्ही लढायला नाही गेले, माझं आयुष्य वाटलं झालं. लेकरा बाळाच्या मराठी शापशिवाय खाऊ नका. सगळ्यांनी या जातीच्या लढाईत 29 ऑगस्टला उतरा. आणि दिवस तरी येत राव 3, 27, 28, 29. कना मुंबईला नुसतं कना माघारी. बरं खरं बोललो आता का खोटं आहे का? समाजाला खुले पर्याय केलेत. त्याला राहायचंय मुंबईत 10-15 दिवस चाला, तरी 55 लाख का काय लोक झाले तिथं राहणारे असं म्हणतात. मला का माहित नाही कोणाकडे या देईल कुणाला माहित. आता 55 लाख राहायचे म्हणल्यावर मुंबईच्या बाहेरच राहायचं काम आहे. आता एक शेवटचं टोक.
आणि सोडायला यायला 1.5 कोटीपेक्षा जास्त. त्याला इथं थांबायचंय, इथं काम आहेत. कोण म्हणलं काय सोयी करा, तिथं दगड सुद्धा नाहीत, असे आहेत वाकडे तिकडे एक दगड येत. कोणत्याच देशात दगड नव्हते, कोणाकडे गोल असेल काही खरबुड मरबुड त्यांचे असे आहेत. कसा टाका तुम्ही तरी दगड असाच उभा राहतो, कसं टाकता येणार नाही तुम्हाला त्याच्यावर. काही बघितलं नाही पण तसलं का बघा मिळालंच नाही आणखीन. एकच येऊ ते जे बघायला नाही ते दगड आहेत. असे दगड कुठं दिसतं की खेकड्यासारखे वर धुऱ्या केलेल्या का दगड म्हणते त्याला. हे उचलून आणावं इकडं तरी बसता येत नाही. त्याच्या खाली पावसात झोपायला बसावं, आडोशाला बसावं बसता येत नाही. आपल्या तिकडे डोक्यापेक्षा मोठा दगड आडोशाला बसलं तरी पाऊस लागतो. इकडेच दगड जाऊ दे, ते होईन कसं तरी. आता प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी आता विचार करायची गरज आहे. तुम्ही मला इमानदार लागलात, मी तुम्हाला इमानदार लागलो. मला इमानदारीने सांग, 2 वर्ष झालं मला साथ देत आहे, तुमचे मन खाली होईन असं एक पाऊस चालला का आतापर्यंत, आणि पुढेही उचलणार नाही. फक्त मग डाव टाकत गेलो मी डाव टाकत गेलो. फक्त काही वेळ 4 पावलं मग सरक पुढं सरक. माझ्या समाजाला 58 लाख नोंदी, 3 करोड मराठ्या मी माझ्या पद्धतीने डोकं लावून मिळवून दिलं. आता उगा थोडं राहिले. मुंबई एक दानका हाणला, 100% मराठ्याला आरक्षण, टेन्शनच नाही. कुणकडं प्रमाणपत्र काढ उभा राहा, कुठं उभा राहा. उभा राहा म्हणजे तिकडं नाही, इकडं शिकायला त्या नोकरीला, नाही तर पळात आणि तिकडंच. त्यांचं असं पोट दुखागले तेव्हापासून आम्हाला कुठे जागा, आपले पोरं तिथं वड्यात आहे. काय मग काय आली विचार, तू कुठं जागा आहे तुला, आम्हाला काय माहिती तू कुठं जागा आहे ती. आमचं दुरण टेकन तो कुठं कितो आमच्या पैशी. या बारीने जातीला हरवून द्यायचं, काही करून जिंकायचं. त्यांनी काहीतरी बातम्या येतात चॅनल बांधवाच्या, म्हणले मराठ्याला रोखायसाठी कोण षडयंत्र केले. पाहुणे वस्तर बसले 2-3 जण, 1 तात्या 2 आपा. हो ना, 2 तात्या 1 तात्या 2 आपा रातभर शेंगा देऊन एकामेकाला पुढं घालीत असणार. दुसरं काय ते म्हणत असं आता तू हे पुढं, ते म्हणत असे शिंदे तू हो पुढं, दोघं म्हणत असे तू तुपलाच होय पुढं, आम्ही पुढं होत नाही मागं होत नाही, तुपला उद्योग तू बघा. आता मुख्यमंत्री तू हे म्हणलं लवकर ढकलायचं सवय. ते चालतं चालतं कोपराने हाणतो फिरायला. सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटलं करून टाकलं त्यांनी. तरी हे म्हणतात आमचा साहेब लय चांगला आहे. हाय तर हिंट त्याला घेऊन येडे गचपाणी. अरे नाही तर काय खरं बोललं राग येतो. आणि अंधारात म्हणते तुम्ही ते खरं बरं का, काल 3 आमदार आलते माझ्याकडं. मग आलते का नव्हे रे, काल 3 आलते. मग म्हणले तुम्ही बोलतात ते खरं बरं का. म्हणलं मग मना जाणड्यात. ते म्हणले नको बिल गुती तर लय खुशी येते. म्हणजे मी बोलला पटत आहे मी त्यांना. ते म्हणले लय अवघड आहे म्हणे. ते म्हणले तुम्ही बोलत ना हे तंत पटतंय आम्हाला. सगळ्याला एक जोड केलाय मी. आणि जेवढे मंत्री येत सगळ्याला ओएडी दिले म्हणे एक. आणि ओएडी जाऊन एक मंत्री म्हणला माळीला सुद्धा लागत नाही. माळ म्हणजे एवढा घालतोय तो टप्पू. ते म्हणला माळी सुद्धा लागत नाही, एवढूले ओएडी दिलेत म्हणले ना. अशी हुशार आहे ते चाभरे. आम्हीच काही करायला गेलं लगेच सांगत आहे. किती बेजबाबदार माणूस असावं. आपलं त्यांच्याशी देणं घेणं नाही, पण खरी परिस्थिती अशी आहे. जर आपलं मोठं घर सोडून शिंदे साहेब जर तुमच्याकडे आले, त्याच्यावर विश्वास ठेवून सांभाळला पाहिजे. मोठं घर सोडून अजित पवार जर तुमच्याकडे आले तर सांभाळला पाहिजे. सगळ्याचं मग भुंगे लावून ठेवले. बारीक बारीक पक्षाचा तर कार्यक्रमात लावलाय. कुणाचेच नाही राहिले. कुणाला म्हणतात आम्ही तुम्ही दी बारकाले पक्षावली. कुणाच्या रॅलीत हिंडत येत माग माग माग. अशी फजिती केली. जातीत माणसं ठेवले देवेंद्र फडणवीसनी. जातीत मराठी ओबीसीवर घालीन, ओबीसी मराठीवर घालीन. भांडणं झाले का आपल्या ओबीसीचे. त्याला म्हणा तो किती कणजिरी होतो. मी भांडणच होऊन देत नाही मराठीचे ओबीसीचे. तुला काय करायचं तर कर.
सगळ्या काय टाकून बघत आहे. 10-12 जण जाऊन हिंडत, पण काहीच उपयोग होत नाही. थांब ना, लयच पोट्या मोकारी 17 ताळीत बिल्डिंगवरच जाऊन बसले होत्या मुंबईत. ते मुख्यमंत्री मला म्हणे हे कुठून गेले. म्हणलं आता मला माहित, तुम्ही तुमचं जाऊन बघा कुठून गेले. ती काही हाटला पुढं भात शिज बसली. हे आपल्या इकडे 5 रुपयाला चहा आहे, 10 रुपयाला. त्याला काय माहिती चहाची किंमत किती आहे. टप्पू वाढत गेलंय रेटून चहा पेलं, आणि चहा पेल्यावर त्याला 250-300 रुपये मागितले. ते मला 300. 2 महिने चहा पेतो म्हणे मी, का तो बांधवले ग इतके पैसे असते म्हणे आम तिकडं जमत नाही म्हणे. ऐका नाही, त्याच्या दारातच भात सुरू केला शिजायली. 3 घंटे भातच शिजाण्याचा. त्याचं हॉटेलच बंद पडलं. यांच्या नादीला सोपं नाही. आपली एक पोराची टी गेली, ती कोणचा झोन होता मंत्र्याचा, त्या झोन मध्ये बसलं. म्हणले पोलीस आले, म्हणले हो हे झोन येते हो, कोणचा काय VIP झोन, याच्यात नाही बसता येत. त्याला माहित झालो मंत्र्यात जुने. ते जेच कपडे काढले, पाणी जे फेस करतो अंगाला, 4 घंटे फेसच जाय ना त्याचा. पुरी गली जाम केली. मराठी नाद नाही लागायचं फडणवीस साहेब. माझ्या लेकराचा हक्काचा अक्षाने गपचिप द्यायचं, वळवळ नाही करायची. तुम्ही किती भिडीला केशील आणि फिशील कशाला, आम्ही भेणार नाही, आरक्षण घेणार आहे. हे या बीडच्या नगरीतून जाहीरपणा सांगतो घेणार. म्हणून माझी मराठ्यांना जोडून विनंती, मायबाप हो तुम्ही 2 वर्ष वेळ दिला, एवढ्या वेळ घरातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी वेळ द्या. लेकराचा तळटाट पुन्हा घ्यायचा नाही. इथे अधिकारी बनायलेत लेकर, पोलिसात चालले, तहसील मध्ये चालले, महावितरण मध्ये चालले. महावितरण मध्ये आता 750 गेले आठवड्यात. आता MBBS ला काल 2 पोरी आलत्या. MBBS ला लागला. वा वा वा, गोळ्यानी इंजेक्शन स्वस्त दे जा आम्हाला थोडं. आमचं काही राहिलंच नाही, काय करतो मग आता. गोळ्यात डॉक्टर तू झाल्यावर म्हणलं तर असं ते गोळ्यानी इंजेक्शन. मला वाटतं नांदेडला एक कलेक्टर पण झालेत. तुम्ही 2-3 वर्ष थांबावं आणखी. कोणच्या ऑफिसात जा, आपलेच पोट्टे कुठं इथे लागत आहेत. लय पोरं हुशार आहेत आपल्या आरक्षणामुळे वायाला गेलती आपली जात. लय पोरं पोरी हुशार आपल्या, रातभर डोळे फुटतात, अभ्यास करतात. आरक्षणानं आपला हात केलता, आणि आपल्या जातीला नेमकं तेच कळून दिलं नाही. मग कुठं सुधारणार आहे ते. म्हणले राजकारणात मराठाला सुधरू. आपलं जे येड लागलं ते राजकारणाचं, आणि तिकडे गेलं बेवडच होऊन बसलं. बिगर पाण्याचेच हानीत होतं का गायनू. आता राजकारण नाही गेलं, खड्ड्यात प्यायला पैसे नाही राहिले. म्हणून दरबारीने सांगतो, दारू पिऊ नका. व्यसनापासून मराठ्यांनी लांब जायचं. एका दारू प्यायचे नाही. इथं पेत आहे कोणी? इतक्यात विचारल्यावर कसं सांगाल तुम्ही? दारू करा मावशे हो, तुम्हाला दुसरं काम. मावशे आवाज येतो का? आणखीन दुसरं काम आहे तुमच्या. मोगा एक सांगितलं आता, ध्यानात पक्का ठेवायचा. तुमच्या लेका बाळासाठी झटतो रात्रंदिवस, जीपणाला लावलाय पुरा. कोणी दारू पेला ना मला हळू सांगा हे पेतेत म्हणून, त्याचा असा दुमता काढतो ना अंतरवालीला बोलून घेऊन. माणसाला दारू पिऊ द्यायचं ना आपल्या. त्यांनी षडयंत्र शाळा सुरू केलंय, मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही. अशा मीडियातून बातम्या. मुंबईत जायचं त्यांनी किती प्रयत्न करू द्या, मुंबईत मराठ्यांनी घुसायचं, गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं. काही पण होते, मुंबईत जायचंय. वेळ पडली तुम्हाला, जो रस्ता सापडेल त्या रस्त्याने जा. इतके रस्ते सापडून ठेवले त्या पोट्ट्यानी. पाहुणा रस्ता 2 काम सापडून ठेवले येणे. पाहुणा रस्ता, त्याला 2 दिवस तो आहे ते झोप द्या आम्हाला. या आधी त्याच्या मागे दिसतात मुंबईत. मग एकटे जरी ठेवू नका इथंच. 2-3 काम एवढेच करा. शांततेचा नियम सोडायचा नाही.
तुम्हाला शांततेतच नाही मिळणार, मी 17 वर्षातला मिळून दिले. मला उद्रेक जाळपोळ म्हणणे नाही. तुम्हाला काय नाही, जाळपोळ केली तरी आरक्षण पाहिजे, दगड फेकला तरी आरक्षण पाहिजे, शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे. मी तुम्हाला शांततेत मिळून देतो. मला समाजाचं एक बी लेकरू व्हायला जाऊ द्यायचं नाही, एक सुद्धा. त्या आरक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. समाज मोठा करायचा आहे, त्याला विनाकारण दगड हाणायला लावून त्याचं आयुष्य वाटोळं बरबाद करायचं नाही आल्याला. आणि मराठ्यांचे शांततेत बसले, पुरा देश बंद पडतो. हे शब्द महत्वाला, पुरा देश बंद पडतो. तुम्ही नुसते मुंबईत बसा, काहीच करू नका. थोडं आरक्षण राहिले ते आपण यावेळेस 29 मिळवणार आहेत. त्यांचे खळ तर सुरू झालेत. त्यांना काय करायचं ते करू द्या, त्यांना काय करायचं ते करू द्या. आपण कुणी भ्यायचं नाही, मुंबईकडे निघायचं. ते प्रयत्न करू लागतात. काय बरं फडणवीस साहेब, बीडच्या नगरीतून माझा मला एक प्रश्न आहे, का चूक केली मराठ्यांनी? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाहीये. आमचं हैदराबादचं गॅजेट हे सरकारी नोंदी आहेत. मराठी जागे व्हा. आपल्या सरकारी नोंदी असून दिल्या जात नाही, तेवढं मोठा अन्याय. सातारा संस्थांचं गॅजेटियर पश्चिम महाराष्ट्र सगळा असतोय, जाणून बुजून दिला जात नाही. ब्रिटिश महाजनांनी त्यावेळेस सांगितलं होतं, मराठा आणि कुणबी एक आहे. ह्यो जर JR काढत असला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित होत नाही. 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, तरी का दिलं जात नाही? याच्याही पुढच्या मराठ्यांना सांगतो. परवा 20-21 तारखेला काय झालं? याच देवेंद्र फडणवीस 29 जाती आरक्षणात घातल्यात ओबीसी. यांना आता दुःख नाही का? नुसते मराठी आरक्षणात यायचे असले ते येवल्याचं पोट दुखत. आता 29 जाती आरक्षणात आल्या, आता काय बोलत नाही? तुमचे डोळे उघडतात का मराठ्यांचे? आता परवा 29 जाती आरक्षणात घेतल्यात. 29 याला खुनसीपणा म्हणतात. मराठ्याची मागणी असताना सुद्धा त्यांनी मागणीच नाही तरी पहिलं आमची मागणी असून देत नाहीत. त्याचा अर्थ मराठ्यांचा फडणवीस साहेब तुम्ही अंत बघू नका. माग सिद्ध झालं तरी देत आहे. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही. हे जाणून बोलून कशासाठी? आता शांत बसायचं ना कोणी? आपली जात मागास असून सुद्धा आरक्षणात घेतली जात नाही. यावेळेस जेवढ्या 8-9 मागण्या सगळ्यांची अंमलबजावणी घ्यायची, त्याशिवाय मुंबई सोडायची नाही. ही फायनल निर्णय झाला. सरकारला पण सांगतो, मुंबईत येणार आहेत त्या भानगडीत पडू नका. आता माझ्या एकाही पोराला रुचिलं ना मुंबईत, तुम्हाला सगळ्या मराठ्यांना राज्यात सांगतो, तिथं एकाही पोराला नुसतं काठ्या जरी डवचिलं, इथं राहिलेल्या सगळ्या मायवल्या, इथं राहिले सगळ्या मराठ्यांनी एकही भाजपचा आमदार आणि मंत्री रस्त्याने फिरून द्यायचा नाही. एक पण. सरकार मधल्या कोणाला सुट्टी द्यायची नाही. कारण हे लेकरं तुमच्यासाठी लढाई चालले. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी गोष्ट समजून घ्या. हे पोरं मुंबईला तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी गेलेत, आणि तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला, या महाराष्ट्रातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू ठेवायचा नाही. तो पण शांततेत
तुम्ही नुसतं त्याचा दार जाऊन बसा. एक माय माऊली नुसती पाय हातात घेतली की ते उंबऱ्याच्या बाहेर सुद्धा येत नाही. कसला मंत्री कसला आमदार खासदार मंत्री असो त्याचे टप्परच नाही पुढेची. आणि मराठ्यांच्या पुढेचे मजाले काय कोणाचे. आणि शांत बसलो म्हणून फायदा उचलू नका. नुसता मुंबईत सोपं नाही. तुम्ही शेवटी फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो मराठ्यांना त्रास देऊ नका. एकदा जर मराठ्यांनी 11 वेळा रूप जर धारण केला कोणाच्याच बापाला मराठा पुन्हा ऐकत नाही. मग तुम्ही शहाणपणाच्या भूमिकेत या. दुसऱ्याचं ऐकून आमच्यावर चाल करू नका. आमच्यावर वार करायचं थांबवा. कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला. तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा डाग लागू शकतो तुमच्यामुळे. लक्षात ठेवा. तुमचं करिअर उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा. तुमच्या जिंदगीतला पश्चातापाचा दिवस तुम्ही उगून देऊ नका. मला या राज्यात शांतता पाहिजे. आणि मुंबईकरांना सांगतो मुंबईकरांनो आम्ही 4 महिन्यापासून सरकार सांगतोय अंमलबजावणी करायची काही चूक नाही. आम्ही तुमचे लेकर तुम्ही आमचे लेकर आहेत. मुंबई ही न्यायाची भूमी आहे. तिथं आम्ही न्यायासाठी यायलो कुणाला त्रास द्यायला नाही. हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय. वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा आम्ही पण जपतोय. तुमचा गणपती बाप्पा तोही आमचाच गणपती बाप्पा आहे. उलट तुम्हाला आम्ही मदत करू. 1 लाख भर म्हणलं तर आम्ही तुम्हाला स्वयंसेवक देऊ. 1 लाख भर मराठीच्या पोरं. पण मुंबईत यार थांबणार नाही. तिथले लोक सज्ज झालेत. तिथला दलित मुस्लिम तिथले मराठे तिथले सगळे डबेवाले माथाडी कामगार तिथला कोळी बांधव आदिवासी बांधव तिथले जैन मावडी ख्रिश्चन सगळे बांधव सज्ज झालेत. गोरगरीब मराठे पोरं जर मुंबईत यायला लागेल तर त्यांना भाकर देऊ तांब्यावर पाणी देऊ. इतका समाज तिथला सज्ज झालाय. फडणवीसला जागाच नाही राहिली. भांडण लावावं कुठं. ओबीसीत लावायला जाईन ओबीसीच्या लक्षात आलाय आपलाच देवारा केलाय. याचं ऐकून मराठ्याचं आणि ओबीसीचं रक्त कशामुळे सांगायचं. देवेंद्र फडणवीसने किती प्रयत्न केले तर काहीच होत नाही. त्यांनी ओळखलं फसवलं कसं. आपल्या आधी फसले धनगराला. त्यामुळे धनगराचं मन त्याच उठलंय. नंतर फसवलंय लाडक्या बहिणीला. तिला पैसेच आहे ना दादा. तुला माहित नाही भाऊ लाडक्या बहिणीचा दाजी लय डेंजर. त्याने जर रूम न काढलं ना तुला बांधावर सुद्धा हागायला येऊन द्यायचा नाही देऊ. दाजी लय डेंजर. दाजीचा कचका बघितला आणखी. दाजी 9च्या पुढे कोणाच भेट नाही. लाडक्या बहिणीला पगारच बंद करून टाकला. बर आमची लागू ती काढी आमचं बघू काय. तू ओबीसीचं रक्त म्हणतो ना. तुझं रक्त आणि डेने ओबीसीचं आहे. लाडकी बहीण ओबीसीची नाही का. मराठ्याला देऊ का चल आम्ही आमचं बघू. तुझं जर ओबीसीचं रक्त आहे ओबीसी शेतकरी ना करणार कर्ज माफी. त्याच्यामुळं फडणवीस किती चालबाज माणूस आहे हे ओबीसीच्या पण लक्षात आलंय आणि मराठ्याच्या पण आलंय. ओबीसी बांधवांनी मराठीच्या अंगावर यायचं नाही. मराठ्यांनी सुद्धा ओबीसी अंगावर जायचं नाही. आपण तर जातीवादी नाहीतच रे. त्यांनी आपल्या विचारात फक्त घातलंय आपण जातीवादी जर असतो ना धनगर बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो. तुम्हाला शेकडो पोरं दाखवील. दलित बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो. आणि वंजारी बांधव सुद्धा सोडले. महादेव मुंडेचा 2 घरात मंत्री असून सुद्धा न प्रश्न सुटणारा सुद्धा मराठ्यांनी सोडला. पाठ्याने जातीवादी नाहीत आम्ही.
आमच्या लेखीप्रमाणेच आम्ही बाकीच्या सुद्धा लेखीला धरतो का संस्कारच तसे मराठ्यांचे आमच्यावरती आहेत. आम्ही नाही जातीवाद करत आणि आयुष्यात करणार बी नाही, पण तुम्हाला नाही सोडणार. नेते फेत्याला सुट नाही आपण, त्यांचे असून आहेत आपल्या. वंगाडी चालत कुंकड बी गाडी आरशेना नाहीत, फरशेने काही नाहीत. कुंकड चलत चेचमे घातलं निघालं कामा दामाचा. मी नेता काय नेता आहे तू? नेता कसा असावा? नेत्याचं ऐकून बोलू नाही, जातीचं ऐकून बोलावं. आमच्या विरोधातला नेपेक्षा स्वतः जातीसाठी लढला असतं ना, आता बहुत आरक्षण मिळालं असतं. ते बिचारे गरीब धनगर बांधवाच्या आयुष्याचं कल्याण झालं असतं. ढोर मेंढ्या शेळ्या दऱ्या खोऱ्या सांभाळतात बिचारे गरीब, त्यांच्यासाठी लढले असते. आता बोली जात स्वसारखे त्यांचे लेकर दऱ्या खोऱ्यात राहिले असते, आता उंचीवर गेले असते. कुंकळ ताकद वापरीत येतं, कोणाचं ऐकत येते, यावले भंगार ते सगळ्या दुनियेत त्याचं ऐकत येतं, पळत कुंकड बी. ते राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करतय. फडणवीस साहेब, चाली तुमच्या बंद करा. मुंबईची तयारी महाराष्ट्रात पूर्ण झाली. खानदेश विदर्भातल्या मराठ्यांनी फोन करून सांगितलंय, पाटला आम्हाला आरक्षण आहे, पण तुम्ही आमचे भाऊ आहेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी आणि कोकणसाठी खानदेश आणि विदर्भ मुंबईला धावून येणारे 1-1, 2-2 गाड्या आम्ही पण लावल्यात. महाराष्ट्र सगळा सज्ज झालाय. मला जास्त ते उपोषणामुळे त्रास होतोय म्हणून लय बघत नाही, पण तुम्हाला आता पूर्ण विषय समजलेत. मुंबईची तुमची तयारी झाली की सगळ्याची? इमानदारीने हात वर करून सांगा बरं सगळे. बाय बाय बाय, आता मात्र धुणच काढायचं सगळे. बाबा मुंबईला निघाले. बाबा मुंबईला निघाला. ही लढाई आता तुम्हाला शेवटचे 4-5 विषय सांगतो. ही लढाई अंतिम टोकात आली, अंतिम तयारी. बसा बसा खाली बस. ही लढाई शेवटच्या टप्प्यात आली. मराठ्यांनी शेवटी आता समजून घ्या जाता जाता ही लढाई अंतिम टप्प्यात आहे. समाजाला कधी हरू द्यायचं नसतं. अंतिम टप्प्यात आल्याच्या नंतर लोक मागे सरकत आहेत. लोकांना असं वाटतं आता विजय मिळण्याचे, आता कशाला जायचं, त्यांनी हरण्याची शक्यता असते. लक्षात ठेवा, समाज हरतो कधी तर आपण गाफील राहिलो. आता घरात झोपायचे दिवस नाही, गाफील राहायचे दिवस नाही. आता सावधपणानं ही लढाई सगळी लढायची, जिंकायची. ही शेवटची लढाई आहे. घरी कोणी थांबू नका, कारण तुम्ही घरी बसून जर टीव्हीवर बघताल, सोशल मीडियावर बघताल, ती लढाई राहिली नाहीये. तुम्ही स्वतः या लढ्यात मुंबईला साक्षीदार पाहिजे. काही का माझी जात हारू देऊ नका, हे तुमच्या पायाला हात लावून सांगतो. माझी जात जर हारली तर माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळ होईल. समाज मोठा आहे, तुम्हाला मग काही किंमत नाही. समाजाला इतकी किंमत आहे, समाजाला कधी खाली मान घालायला लावू नका. मी मरणापर्यंत टेकलोय, उपाशी तापाशी राहतो, रक्त जाळतो, पण एकीचं सुद्धा मागे सरकत नाही. तुमच्या लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटतोय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विजयाच्या जवळ गेलोय आणि जवळ जात असताना घरात बसायचं नसतं. माझा समाज अंधारात तुटू नका. समाज दारिद्र्याच्या खाईत लुटता कामा नये. लेकराबाचा शाप शिवाय घ्यायचा अधिकार आपल्याला नाहीये. लेकरा बाळासाठी तुटून पडा. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही. खूनगा प्रत्येकानं बांधा. फडणवीसांनी ठरवलंय, त्यांनी पण मांडलाय, मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही.
आपण पण मांडलाय, मराठ्याला आरक्षण मिळून देणार. जीव गेला तरी हरकत नाही, पण मागे हरकत नाही. या मनोज जरांगेनं माझा जीव तुमच्या पायावर ठेवलाय. मी जर इतकं तळतळीनं लढतोय, आजारी असताना सुद्धा रात्रंदिवस बैठका घेतोय. तुम्ही तर चालते बोलेत, तुम्ही धडधाकाट आहेत. तुम्ही माझ्याही पुढे पाहायला पाहिजे. तुमच्यात माझ्यात काही मतभेद असतील, ती वेळ येईल. तुमच्याकडून चूक झाली असेल, माझ्याकडून झाली असेल, ते काढायचे दिवस लक्षात ठेवा. तुम्ही जर नाराज होऊन घरात बसताल तर जात हारलेली दिसाल. त्यांचा हसू करू नका, त्यांना हसू होईल. ते म्हणते मराठी एक आले नाही, घरात झोपले. आम्हीच मराठ्याला जिंकलेलं नाही, छात्या बडीते. कुणाला बोला जागा ठेवू नका. इतक्या ताकदे मुंबईकडे निघाल, इतक्या गाड्या लावा ना, देव तुम्हाला काय कमी नाही करणार. तुमचं थोडं वाटोळ जाती आयुष्याचं कल्याण होईल. मिळेल तेव्हा आणि काढा. ट्रॅक्टर, जीप, टेम्पो, रिक्षा, ट्रक का असेल ते, आणि ज्याच्याकडे कत नाही त्याने मोटरसायकल का. मुंबई पर वाटा लावायला 31ला आम्ही बसलो की तुम्ही घरी या. नोकरदार वर्गाला सुद्धा तेच आव्हान आहे, तुम्हाला यायचं नाही, तुमच्या गाड्या पाठवून द्या, पण घरी कोणी थांबू नका. मोटरसायकलवाल्याला विनंती आहे, गाड्या खूप मोटरसायकल येणार आहेत, तुम्ही गाड्या दमाने चालवा. एकाही पोराला नुकसान होता कामा नाही. नसता एकाही पोरांना मोटरसायकल घेऊन मुंबईला यायचं नाही. लेकराला दुखापत होता कामा नाही. तुम्ही मोटरसायकल घेताल आणि एकमेकात रेस खेळतान. आपल्या रेस खेळायचे नाही. जात हाराला पाऊल उचलायचं नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठीच्या पोराला सांगतो, गाड्या दम्माने हाणाऱ्यात मोठाल्या सुद्धा ही शेवटची बैठक याच्यासाठी आहे. आपल्याला प्रत्येकाला स्वयंसेवक बनायचे. कोणा गाडी पंक्चर झाली, कोणाचा दुखायला लागलं, सगळी सेवा आपण करायची. त्याला काय झालं बाजूने जायचं नाही, एकमेकात जागा मोकळी करून द्यायची. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ओरडली. तुम्ही अधिकृत जरी स्वयंसेवक नसाल तरी स्वयंसेवकापेक्षा जास्त काम तुम्ही स्वतः करायचं. नांदेड आणि हिंगोलीतून काहीतरी रात्री बातमी आली, 2,05,000 काहीतरी ते मोटरसायकल काढायले. तुम्हाला जर गाड्या दम्माने हाणता येत असल्या तर घ्या, नसता मोटरसायकल जर तुम्ही पळवायला लागले, माझ्या समाजाच्या लेकराला इजा झालेला सहन होणार नाही. तुम्हाला जाहीर सांगतो, नाही तर येऊ नका. तुमच्या लेकराला आरक्षण मिळून द्याला, त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकायला मी खंबीर आहे. सरकारच काय, सरकारचा बाप बी आडवा होते, आरक्षणच घेणार आहे, आणि ते पण ओबीसीतूनच घेणार, इकडून तिकडून नाही. आपला ठरलेला विषय आपण बदलत नाहीत. मला फक्त शांतता तुमच्याकडून पाहिजे. आयुष्य पणाला लावलंय. आजकाल लोक आयुष्य पणाला नाही लावत. कशातून बी कमाई बघायचं काम करतात. त्या पोरानं तुमच्यासाठी जीव सुद्धा तुमच्या पायावरती ठेवला, खोटं सांगत नाही. मला जर उद्या देवेंद्र फडणवीस म्हणले तुझ्या अंगाचं कातड काढून दे, आरक्षण देतो, एका सगळं अंगाचं कात काढून देईन जातीसाठी, पण माग हटणार आहे. मरायला भेट नाही, मरण तर कसं येतो.
अपघात झाला तरी मरावं लागतं, अंगावर वीज पडली तरी मरावं लागतं, साप चावला तर मरावं लागतंय, अटॅक तरी मरावं लागतंय. जातीसाठी वीर मरण येणं माझ्यासारखा नशीबवान दुसरा कोणी नसन. मी मरायला नाही भेटणार, मला भेडायच्या भानगडी नाही पडायचं. माझ्या नादी लागू नको बाबा. जे जे लागले त्याचा बाजारात उठवलाय मी. गोडी गुलाबीत प्रेमानं जेवढा हाताळता येईल प्रश्न तेवढा हाताळा. आम्ही बाकी सगळं बघितलंय. त्यामुळे तुम्ही काय करणार आहेत तुमची तयारी बघून आम्ही बी ठरवू काय करायचं. माझ्या पोराला मुंबईत त्रास होता कामा नाही. पोरानं तुम्ही सुद्धा काळजी घ्या. तिथं फोन लागणार नाहीत एकमेकाचे. आपल्या टीमा तयार राहू द्या. गोळ्या औषधं सोबत ठेवा. पावसाचं सगळं साहित्य सोबत असू द्या. छत्र्या रेनकोट तिथं काही रावठे तुम्हाला घेता आलं तर त्या सोबत ठेवा. झोपायला अडचण पावसात येऊ शकते. मुंबईत पाऊस असण्याची शक्यता आहे. आपल्या बॅटरी की आपल्याला काय काय वस्तू लागतात मीठ हे सगळ्या वस्तू घ्या. पाण्याची व्यवस्था करा. आपल्या गावाचे सगळे पाण्याचे टँकर मुंबईकडे घ्या. अँब्युलन्स सोबत होऊ द्या. कोणावर अवलंबून राहायचं नाही. कुणी नाही केलं तर आपण उपाशी मरता काम नाही हे लक्षात असू द्या. तुम्ही फक्त मुंबईत शांतता ठेवा. येताना आरक्षण तुम्हाला याची जबाबदारी आपली. फक्त आणखी नाही 2-3 दिवस राहिलेत. असे वस्तू लागलेत ना मला बी. मला काय सुचूनच देत नाही. आता एका बाळा तिकडेच घेणार आहे की तू हे टंग टंग हे सगळं. मी तिथं आणखीन व्यवस्था केल्यात का. तिथं बाबा मोठमोठाले बाबा आणलेत कीर्तनाला. रोज संध्याकाळी कीर्तन. शाहीर आणलेत. नामवंत शाहीर आहेत. दुपारच्याला ती सकाळच्याला संगीत भजन जबरदस्त गायक आणले. वाजणारे बी आणले. डेंजर वादक महाराष्ट्रात नावारूपाला आलेले. कुणाला जे आवडून काय ऐकायचं. कीर्तन आवडतं कीर्तन, भजन आवडतं भजन, शाहिरी पवाडा. आणि हे काहीच नाही आवडलं आपण आपले डीजे घेतलेले चलून द्या का कोपरा धांगाडंग धांगाडंग तुमचं त्या बाजूला काय करता मग. दुसरा पर्याय नाही आता काय त्याला. ज्या त्या वस्तू ज्यांनी त्यांनी सगळं घेतल्या. काही गोंधळी घ्या त्यांचं वाला झपका चालू तू. हा काही त्या हलक्यात मला याच्यात काहीच लागत नाही. कारण एकदा लुंडकली की लुंडकली. उपोषणाला बसल्यावर तुम्ही काय काय करतात आम्हाला काही मिळायला लागत नाही. पण झिजतो तुमच्या लेकरासाठी. जीव पणाला लावतो या समाजासाठी. समाज मला उंचीवर गेला पाहिजे. माझ्या समाजाची 70 वर्षात खूप बरबादी केली. मला 70 वर्ष मराठा रिवज गेल्याला पुढे न्यायचं आहे. यासाठी जीव पणाला लावला. आज लेकरं बघा किती आनंदी आहेत. पोरं पोरी अधिकारी होऊन आंतरवाले येतात. इतका आनंद असतो बापाच्या आणि त्या समाजाच्या चेहऱ्यावर. न होणारी गोष्ट व्हायला लागली म्हणून इतके जागे व्हा. आणि ना 3 दिवसात घर पिंजून काढा. आसपासच्या पाहुण्या रावळ्याला फोन सांगा आणि सगळ्यांना सांगा मुंबईकडे चला गाड्या एवढ्या वेळेस. जो घरी राहील ना तो पक्षाचा असू नाही तर गरीब असू ती मध्याचीच पैदास नाही घरी राहणारी. जातीसाठी लढत ते काय आपलं. नंतर राय ना तुला तिथं उभं राहायचं तिथं पड निवडून ये. आणि आम्ही निवडून येऊन दे नसतो आमचं नाही आलं. आणि द्यायला बी नाही पोरा हो. तुम्हाला खरं सांगतो जो आपलं नाही ना त्याला निवडून द्यायचं का. असा वर्ग तुम्ही एकदा कचका दाखिले. दान फादान काही नाही राहिले. दादा फेदा सगळे गेले. मध्ये राहिलेले आता जाते 6 महिन्यात काही राहत नाही.
लपर सध्या येड्या बाबळीत काय कुंकड कुंकड सापडे टंगडे धरून आणते ते एसपी कलाकार आहे आपला बीडचा, ते टंगडे धरूनच आणणारे सगळे आरोपी, सोडतच नाही कोणाला. देशमुख प्रकरणात दादा गेले बरेच, दादीन बघू वाटा गेल्यावर मी कोणाला सोडित नव्हतो. वाटा नाही गेलं तुम्ही तुमचा मजेशीर सत्ता भोगा, काय करायचं करा, विषय लक्षात ठेवा. शेवटी समाजाच्या अस्तित्वावर प्रश्न आहे मायबाप मराठी, त्याला जर त्यांचा सत्तेचा स्वाभिमान आहे, तुम्हाला सुद्धा तुझ्या जातीचा स्वाभिमान आला पाहिजे. जात अशीचली पाहिजे. मुंबईला अशी ताकद दाखवा की मुंगीला सुद्धा शिता नाही आलं पाहिजे. जात अशी टाईट चालली आहे तिथून पुढं, कॉलर टाईट करून समाजाची उंची वाढवून आपली जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी पार पाडायची जबाबदारी आजपासून बीड जिल्ह्याच्या प्रत्येक मराठ्याच्या खांद्यावर आहे. घराघरातून मराठे 26 तारखेला चांदपालीला मुक्कामी या आणि सगळेजण मुंबईकडे चला. एका नाही हजर राहू नका, सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.